होणारच आहे। लालबागच्या राजाच्या चरणी भरभरून दान आलंय आणि आता या दानाची मोजणी देखील सुरू आहे। सोनं, चांदी आणि पैसे राजाच्या दानपेटीत आलेत, तर मोठ्या प्रमाणात यावेळेस दान भरभरून देण्यात आलं आहे। भक्तांनी हे दान दिलं आहे। खरं तर या ठिकाणी आपल्याला डॉलर्स देखील बघायला मिळतात आणि याच सगळ्या पैशांची सध्या मोजदाद प्रक्रिया सुरू झाली आहे। लालबागच्या राजाच्या चरणी लाखोंचं दान देण्यात आलंय। लालबागच्या राजाच्या चरणी लाखोंचं दान आलंय। भारतीय रुपयांसह डॉलरमध्ये देखील बाप्पाला अनेक भक्तांनी दान दिलं आहे। लालबागच्या राजाचं पहिल्या दिवशीची दानपेटी उघडली गेली आहे आणि त्याची मोजणी सुरू आहे। आपण इथे पाहतोय की जे दान आलेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। सध्या प्रथम पायरी जी आहे ती ज्या नोटा आलेल्या आहेत दानपेटीमध्ये त्या नोटा मोजल्या जात आहेत। केवळ ह्या नोटाच नाही तर जे पैशांचे हार आहेत ते देखील भाविकांकडून दिले गेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहतोय तर मग ज्या बाहेरगावच्या नोटा आहेत त्या देखील इथे आलेल्या आहेत। सोबतच चांदीचा एक हार देखील आलेला आहे। त्यामुळे निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये भाविक लालबागच्या राजाला दरवर्षी दान करत असतं आणि हे जे दान येतं लालबागच्या राजा चरणी ते मंडळाचं म्हणणं आहे की आम्ही सत्कारणी लावतो। अनेक जे नवीन उपक्रम आहेत, विविध उपक्रम आहेत, तिथे हे सर्व जे पैसे आहेत ते वापरले जातात। यांच्या लायब्ररीज आहेत, संगणक आहेत, संगणक कक्ष आहेत, हॉस्पिटलमध्ये देखील याचे पैसे वापरले जातात। त्यामुळे ह्या सगळ्याच्या उपयोगासाठी लालबागच्या राजाच्या चरणी जे दान येतं त्या दानाचा उपयोग केला जातो। दुसरीकडे महाराष्ट्र बँक आणि GS बँकेचे कर्मचारी यांच्या मार्फत ह्या सर्व नोटा ज्या त्या मोजल्या जातात। आता केवळ नोटा मोजल्या जात आहेत, मात्र काही वेळानंतर जे सोनं आणि चांदी दान केलं गेलं आहे त्याची देखील मोजणी होणार आहे। त्यामुळे निश्चितच आज दिवसभरामध्ये हा सर्व जो मोजणीचा कार्यक्रम आहे तो सुरू राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव सह सुनील जाधव, NDTV मराठी, मुंबई।